Hello students, can you recall in the last video we discussed about order of reaction, molecularity of reaction, rate determining step, reaction intermediate, difference between order and molecularity of the reaction. Today let us start from integrated rate law. आता आपण रेट लॉ याविषयी माहिती घेतलेलीच आहे. वेगवेगळ्या रिॲक्शन घेऊन त्याच्यासाठी अकॉर्डिंग टू रेट लॉ रेट कसा लिहायचा हे आपण बघितलं आहे. आणि ह्या रेटलाच आता आपण इंटिग्रेटेड करून काढूया इंटिग्रेटेड रेट लॉ. म्हणजे हा असा फॉर्म्युला आहे की ज्याने एचे कॉन्सन्ट्रेशन कॅपिटल एचे म्हणजेच रिॲक्टंटचे कॉन्सन्ट्रेशन आपण कोणत्याही वेळेला काढू शकतो किंवा आपण सांगू शकतो. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए किती कमी झाले किंवा केव्हा संपेल हे आपण इंटिग्रेटेड रेट लॉ यूज करून आपण सांगू शकतो. द इक्वेशन विच आर ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग द डिफरन्शियल रेट लॉज अँड which give a direct relationship between the concentrations of the reactants and time are called integrated rate laws. The differential rate laws are converted into integrated rate laws. These tells us the concentrations of reactants for different times. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स इन सोल्युशन. आता आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ बघायचं आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स म्हणजे अशा रिॲक्शन की ज्यांची ऑर्डर फर्स्ट आहे. कन्सिडर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ए गिव्स प्रोडक्ट अँड इक्वेशन नंबर दॅट इज 6.3. वी नो दॅट रेट कॅन बी रिटन ॲज रेट इक्वल टू -1/1 K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ पॉवर 1. तर मायनस साईन यूज केलं आहे कारण तो काय रिॲक्टंट आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंटली डिक्रीज होतं म्हणून आपण निगेटिव्ह साईन यूज करतो. नंबर ऑफ मोल्स एचे किती आहेत 1 आणि ते आपण इन्व्हर्समध्ये लिहिलेले आहेत उलटे करून फक्त. रेट कॅन बी रिटन इन अनादर वे. In another way, the rate can be written as -1/1 dA/dt. आता हे दोन्ही रेट आपण एकाच रिएक्शनसाठी लिहिलेले आहेत. सो दीज आर द इक्वल. सो द रेट्स आर फॉर द सेम रिएक्शन वी कॅन इक्वेट इट ॲज द रेट इक्वल टू -dA/dt इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड द इक्वेशन इज 6.4. where this A is the concentration of reactant at time T. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए दिसतोय त्याचा अर्थ काय द कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टंटचं ॲट टाईम टी. रिअरेंजिंग द इक्वेशन 6.4. 6.4 हे इक्वेशन आहे ते आपल्याला फक्त काय करायचं आहे रिअरेंज करायचं आहे. देअरफोर दिस इज dA/A equal to -K dt. This is equation 6.5. Let us A0 be the initial concentration of reactant A at time t equal to 0 and suppose AT is the concentration of A at time t. आता आपल्याला माहिती आहे A आहे रिॲक्टंट ॲट टाईम T0 म्हणजे टाईम 0 असताना त्याचं इनिशियल म्हणजे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करायचं आहे A0 आणि जेव्हा टाईम काय असेल T अँड द कॉन्सन्ट्रेशन इट इज सपोज टू बी AT. द इक्वेशन 6.5 इज इंटिग्रेटेड बिटवीन द लिमिट्स A इक्वल टू A0 ॲट टाईम T इक्वल टू 0 and A equal to AT at T equal to T. Therefore, on integrating within the limits from
A naught to AT of dA upon A, which is equal to minus K of dt from 0 to t. On integration, it becomes as ln A from 0 to t, which is equal to minus K t 0 to t. Substitution of limits gives ln AT minus ln A0 equal to minus KT or ln AT upon A0 इक्वल टू मायनस KT. आता इथे निगेटिव्ह म्हणजे मायनस साईन असल्यामुळे आपण ते कोणत्या फॉर्ममध्ये लिहिले आहे, डिव्हाइड करून लिहिलेलं आहे. देअरफोर K इक्वल टू 1 upon T ln A0 upon AT. Converting ln, that is natural log, to the log base to the 10, we can write K equal to 2.303 upon T log base to the 10 A0 upon AT. नॅचरल लॉग आपण जेव्हा बेस टू द 10च्या फॉर्ममध्ये करतोय तेव्हा त्यासाठी आपण 2.303 ही फिगर यूज केलेली आहे. दिस इज द इक्वेशन नंबर 6.7. इट गिव्स द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. आणि हेच इक्वेशन महत्त्वाचं आहे आणि हे इक्वेशन तुम्हाला वेगवेगळे त्याच्यावर असलेले न्यूमेरिकल्स म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी यूज करायचं आहे. द रेट लॉ कॅन बी रिटन इन द फॉलोइंग फॉर्म. सपोज दिस इज इक्वेशन 6.6. This equation can be written in the form that is ln AT upon A0 equal to minus KT. By taking antilog of both sides, we get AT upon A0 equal to e raised to minus KT or AT equal to A0 into A e raised to minus KT. Let A, that is small a mole per dm cube, be the initial concentration of A at T0 and let x mole per dm cube be the concentration of A decreases during time. आता आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की कॅपिटल ए म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे, स्मॉल ए. त्यापैकी एक्स मोल पर DM क्यूब हे कॉन्सन्ट्रेशन एचं डिक्रीज झालं आहे. सुरुवातीला स्मॉल ए इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आता एक्स मोल डिक्रीज झालेले आहेत विथ टाईम टी. आता रिमेनिंग किती राहिलं असेल मग, ऑफकोर्स इट इज the concentration of A that remains unreacted at time t would be A minus x mole per dm cube. Substitution of A0 and AT equal to A minus x. Therefore, K equal to 2.303 upon T log base to the 10 A upon A minus x. This equation 6.7, 6.8, 6.9 represent the integrated rate law of first order reactions. Units of rate constant for the first order reaction. We know the integrated rate law for the first order reaction, that is K equal to 2.303 upon T log base to the 10 A0 upon AT, because log base to the 10 A0 upon AT is unitless quantity. The dimensions of K will be per time. The units of K will be per second, per minute or per hour. Half-life of the first order reactions, which is denoted by T half.
radioactive processes follow the first order kinetics. The half-life of the reaction is the time required for the reactant concentration to fall to 1/2 of initial value. म्हणजेच रिॲक्टंट आहे तो अर्धा होण्यासाठी जेवढा वेळ लागेल त्याला तुम्ही काय म्हणणार, हाफ लाईफ ऑफ दॅट रिॲक्टंट. हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज K equal to 2.303 upon T log base to the 10 A0 upon AT, where A0 म्हणजेच काय आहे, that is the initial concentration of the reactant at time 0. म्हणजे टाईम 0 आहे त्यावेळी रिॲक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफकोर्स किती आहे, A0, कारण तो अजून रिॲक्ट झालेला नाही. इनिशियल म्हणजे सुरुवातीचं की जेव्हा टाईम किती असेल, 0. It falls to AT at time T after the start of the reaction. आता रिॲक्शन स्टार्ट झाली विथ टाईम T. आता कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं आहे, किती आहे ते, AT. The time required for A0 to become A0 upon 2 is denoted as T half. आता A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे ते हाफ होतं आहे, म्हणजेच A0 अपॉन 2, आणि हे हाफ होण्यासाठी त्याचा टाईम टीपासून किती झाला आता, T हाफ, आणि T हाफ हाच काय आहे, हाफ लाईफ. देअरफॉर AT इक्वल टू A0 अपॉन 2 ॲट T इक्वल टू T हाफ. पुटिंग दिस कंडिशन इन द integrated rate law, we can write K equal to 2.303 upon T half log base to the 10 A0 upon A0 by 2. तर इथे A0 कट होत आहेत, therefore it becomes 2.303 T half log base to the 10 of 2, which is equal to 2.303 upon T half into 0.3010. Therefore K equal to 0.693 T half and T half equal to 0.693 upon K. So this is the formula for half life, that is T half equal to 0.693 upon K. The graph shows the half-life period for the first order reaction. The graph of concentration AT of the reactant versus time T is shown in the graph. Here A0 is the initial concentration of the reactant. The bold dots, bold रेषा तुम्हाला दिसते आहे. It shows the time required for the initial concentration A0 to reach the values A0 upon 2, A0 upon 4, A0 upon 8, A0 upon 16 and A0 upon 13. The time required to change the concentration from A0 to A0 upon 2 is the first half-life T half. Similarly, the time required to change the concentration from A0 by 2 to A0 upon 4 is the second half, and from A0 by 4 to A0 by 8 it is the third half, and so on. The figure indicates the constancy of half-life of the first order reaction. Each successive half-life in which reactant concentration decreases to its half value is the same. Graphical representation of
the first order reactions. The differential rate law for the first order reaction, that is A gives P, is rate equal to minus dA upon dt, which is equal to K into concentration AT plus 0. This can be written in the form that is y equal to mx plus c. म्हणजेच आपण इथे व्हॅल्यू कन्सिडर केलेल्या आहेत वायसाठी, एमसाठी, एक्स आणि सीसाठी. तर ते आपण इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं आहे, वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी, अँड द इक्वेशन इज ऑफ स्ट्रेट लाईन. अ प्लॉट ऑफ rate versus AT, that means the time, is a straight line passing through the origin, and this shown in the figure 6.3, and the slope is the straight line which is equal to K. म्हणजे यावरून आपण काय सांगू शकतो की हा कसा ग्राफ आहे, इट इज द स्ट्रेट लाईन and which is passing through the origin for the first order reactions. From equation 6.7, the integrated rate law is K equal to, integrated rate law माहीत झालं आहे तुम्हाला, that is K equal to 2.303 upon T log base to the 10 A0 upon AT. On rearrangement, the equation becomes kt upon 2.303, which is equal to log base to the 10 a0 minus log base to the 10 at. Hence this equation we can also write as log base to the 10 at equal to minus k upon 2.303 t plus log base to the 10 a0. Consider again the values for y, for m, for x and for c. The equation is of again straight line. The graph of log base to the 10 a0 upon at versus t, हा आपल्याला ग्राफ दिसतोय तो काय आहे, log a0 upon at versus time, and it is a straight line with slope. स्लोपची व्हॅल्यू काय आहे, मायनसमध्ये आहे, सो इट इज minus k upon 2.303, and y axis intercepts as, y axis दिसतोय तिथे intercepts as log base to the 10 a0. The examples of the first order reaction. Some examples of the first order reactions are, that is first, twice H2O2 liquid gives twice H2O liquid plus O2 gas. Therefore, rate equal to K into concentration of H2O2. This is the first order reaction. फर्स्ट ऑर्डर काय आहे, कारण त्याची पॉवर आपल्याला एक्सपोनंट फॉर्म काय दिसतोय 1, सो इट इज द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. द सेकंड, twice N2O5 gas gives 4 NO2 gas plus O2 gas. Therefore, rate equal to K N2O5.